नमस्कार, मी साक्षी. आपण पाहत आहात नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आता बातमी आहे शहादा शहरातून. शहादा शहरात भर वसाहतीत वाळूचे पहाड, तब्बल 400 ते 500 ब्रास साठा. महसूल विभागाचं दुर्लक्ष की जाणीवपूर्वक डोळेझाक. शहरात सामान्य नागरिकांनी किरकोळ बांधकामासाठी वाळू आणली तरी चौकशी. मात्र एवढा मोठा साठा होत असताना संबंधित यंत्रणा शांत का? नागरिकांनी उपस्थित केलाय सवाल. शहादा शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक 9 समोरील श्रीराम कॉलनी मागील भरवस्तीच्या वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आल्याची चर्चा सध्या शहरामध्ये जोर धरू लागली आहे. तब्बल 400 ते 500 ब्रास वाळूचा साठा एका ठिकाणी करण्यात आल्यानं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून संबंधित वाळू वैध आहे की अवैध असा प्रश्न उपस्थित केला जातो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू साठवणूक करण्यासाठी अनेक दिवसांपासून ट्रॅक्टर, ट्रक आणि हायवा वाहनांची सतत ये-जा सुरू होती. मात्र एवढ्या मोठ्या हालचालीकडे महसूल विभागाचं दुर्लक्ष झालं की जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली, याबाबतही उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. शहरामध्ये सामान्य नागरिकांनी किरकोळ बांधकामासाठी वाळू आणली तरी चौकशी केली जाते. मात्र एवढा मोठा साठा होत असताना संबंधित यंत्रणा शांत का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान संबंधित वाळू साठ्याला शासनाची परवानगी आहे का, रॉयल्टी भरली आहे का, साठवणुकीसाठी अधिकृत परवाना आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे हा साठा पूर्णपणे नियमबाह्य असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही नागरिकांनी तर महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठवणूक शक्यच नसल्याचा आरोप केला. मात्र या आरोपांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाहीये. सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वसाहतीच्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू साठवण्यामागचा नेमका हेतू काय? आगामी काळात मोठ्या प्रमाणात अवैध विक्रीसाठी हा साठा तयार करण्यात आला होता का, की एखाद्या मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी वाळू जमा करण्यात आली आहे? याबाबत प्रशासनानं स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी नागरिकांकडून होते. नागरिकांनी जिल्हाधिकारी, तहसील प्रशासन आणि महसूल विभागानं तातडीने पंचनामे करून संबंधित वाळू साठ्याची चौकशी करावी, तसेच नियमबाह्य साठा आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. नंदुरबार बुलेटिन लाईव्ह, नंदुरबार.